हॅलो फ्रेंड्स, मी प्रज्वल ढगे आणि आज सुट्टीचा दिवस आहे. तर नेहमीप्रमाणेच आपला जो सुट्टीचा दिवस असतो तशी सुरुवात झालेली आहे. पण आज जरा आम्ही जे आहे ते वेगळा प्रोग्राम ठरवला आहे. आम्ही सुट्टीच्या दिवशी दिवसभर घरी पडून असायचो तर फार कंटाळा येऊन जायचा. पण आज आम्ही एका दादरला जाण्याचं ठरवलं आहे. आता आमची हे छोटीशी ट्रिपच म्हणावं लागेल आम्ही, कारण की साधारण 6-1 महिने झालेत आम्हाला येऊन मुंबईमध्ये, पण आम्ही आत्तापर्यंत कुठंच फिरलो नाहीत. पण आज पहिल्यांदा आम्ही दोघं जण घराच्या बाहेर पडतोय. आम्ही दादरला जातोय. म्हणजे असं काय फार असं वेगळं कारण नाही, जस्ट भेट म्हणून जातोय, फिरायला म्हणून जातोय, माणसं बघायला, लोक बघायला, गर्दी बघायला म्हणून जातोय. तर यस, आता दादरला निकतोय. तो भाई लोग अभी हम रिक्शा में बैठे हैं और अभी रिक्शा से जाएंगे स्टेशन से, और स्टेशन से एक लोकल पकड़ेंगे और जाएंगे दादर को. अभी 5-10 मिनट का ये हमारा प्रवास है. स्टेशनला आलो आहेत आम्ही, पण अजून लोकल यायला थोडासा वेळ आहे. साधारण 9 मिनटं दाखवते. काय होतं की मुंबईतनं उपनगरात जाणाऱ्या ज्या लोकल आहेत त्या या वेळेला प्रचंड भरलेल्या असतात. आता आम्हाला उपनगरातनं मुंबईत जायचं आहे, त्यामुळं कदाचित गर्दी नसेल अशी अपेक्षा आहे. पण रात्री संध्याकाळी मात्र भयानक गर्दी होणार आहे आम्हाला येताना. अजून आम्ही स्टेशनवरतीच आहेत. अजून काही रेल्वे आली नाही. या प्लॅटफॉर्मवरनं त्या प्लॅटफॉर्मवरनं या प्लॅटफॉर्मवर जाणं सुरू आहे. 5 ते 7 मिनिटाची वाट पाहून नंतर आम्हाला घ्यायला लोकल आली. आम्ही या लोकलमध्ये बसलो आणि पुढे निघालो. तसं पाहिजे झालं तर अपेक्षेप्रमाणे लोकलमध्ये फारशी गर्दी नव्हती. मग काय, आम्ही मस्तपैकी गप्पा मारत आलो. मला लोकलमध्ये झोप येत होती, अशी म्हणत होती झोपी जा म्हणून, आणि थोडीशी मी डुलकी घेतली. साधारण पाऊण ते 1 तासाचा प्रवास करून आम्ही दादरवर उतरलो. दादरवर उतरल्यानंतर आम्ही स्टेशनच्या बाहेर पडलो आणि स्टेशनच्या बाहेर पडताच भरपूर सारी गर्दी, भरपूर मोठा बाजार, भरपूर सारे कपडे, असं सगळं काही आम्हाला पाहायला मिळालं. तर आम्ही आलोय आता दादर स्टेशनवरती, आणि दादर स्टेशनच्या बाजूला असे बघा इकडे खाली मार्केट आहे. भरपूर गर्दी असते तिकडे. आणि उतरतोय आम्ही. आता बघूयात काय काय आहे काय काय नाही दादरवरती. हां, दादर स्टेशनच्या अगदी बाजूलाच तुम्हाला फळभाज्या, पालेभाज्या यांचं मार्केट दिसेल. खूपच मोठं असं हे मार्केट आहे. दादरच्या मार्केटचा विषय एकदम खोल आहे. इथं तुम्हाला जे म्हणाल ते भेटतं. कपड्यापासून घड्यापर्यंत ते लहान लेकराच्या चपलापर्यंत सगळं काय तुम्हाला इथे मिळून जातं. इथं लहान लेकरांचे ड्रेस, लहान मुलींचे ड्रेस, त्याचबरोबर चांगले कपडे इथं मस्तपैकी लावलेले तुम्हाला दिसतात. तुम्हाला मी नवरदेव दाखवतो. दादरमध्ये तुम्हाला जागोजागीच नवरदेव दिसतील. थांबा, तुम्हाला दाखवतो नवरदेव. हे बघा नवरदेव मागे. शाही थाट आहे, थाट. प्रत्येक दुकानापुढे तुम्हाला नवरदेव आहे दादरमध्ये. भावांनो, तुम्हाला एक सल्ला देतो. तुम्ही जर दादरला जात असाल ना तर बायकोला सोबत घेऊन जाऊ नका, कारण की इथं बायकांचं सगळं काही मिळतं. तुम्हाला मेहंदी मिळेल, तुम्हाला कानातले मिळतील, तुम्हाला ड्रेस मिळेल, सगळं काय तुम्हाला इथे मिळेल. लेकराबाळांना सुद्धा खायला म्हातारीचे केस मिळतील बरं काय. दादरचं मार्केट म्हणजे खूपच मोठं आहे. आम्ही खूप वेळ झालं काहीतरी खायला शोधतोय, पण काही शोधायला सापडत नाही. आम्ही काही सामान खरेदी केलं आहे, कपडे वगैरे घेतलेत. जेवणाची काही सोय करायची होती, पण काय जेवायला सापडत नाही. बघू, अजून थोडं वेळ ठेवूया आणि काय भेटलं तर घेऊया. हे दादर म्हणजे लय महाग आहे. 2 समोसे थेट 50 रुपयाचे. मी नको म्हणलं बाबा. मग काय, थेट आम्ही खाल्ली दहीपुरी, मस्तपैकी 30 रुपयात. एकदम झक्कास होती. आणि गर्दी तर अरे बापरे काय गर्दी होती तिथं भयानक. आम्ही कसेबसे मध्ये पोहोचलो आणि एक दहीपुरी घेतली आणि ती दोघांनी खाल्ली. एकदम झकास चविष्ट होती.
या दादरमध्ये एका मिनिटाला एका जागेवरून 100 लोक जात येत असतील. माझं डोकं तर फार घुमत होतं. म्हटलं तुम्हाला आधी घुमवून दाखावं. दिवसभर राबून मुंबईकर आपल्या आपल्या घरी रात्रीला जात असतात. म्हणून तर या लोकलमध्ये भयानक गर्दी होती. पिंकीला तर थेट मळमळायलाच लागलं होतं. मुंबईकर कधी थांबत नसतात, कधी थकत नसतात. हा लेसन माझ्या डोक्यामध्ये आला. मग काय, आम्ही एवढे थकलेला असून सुद्धा गोड हसलो. आम्ही कसे बसे लोकलमधून उतरलो. गर्दी तर एवढी होती की विचारू नका. आणि घाम तर सगळा अंगभर घाम झाला होता. प्रचंड थकलो होतो आम्ही. पण अजून पण आमचं घर आलं नव्हतं. आम्हाला घर जवळ करायचं होतं. आमचे पावलं फक्त चालत होते. फायनली आम्ही घरी आलो आहेत. सगळं अंधारे बिल्डिंगच्या बाहेर म्हणून आम्ही काही दिसत नाही आहोत. हे बघा, ही लॉक उघडती घराचं. आत्ता तुम्हाला उजेड दिसेल. ये देखो आ चुके हैं हम घर. जवळपास 5-7 तासाचा प्रवास आहे. पकड गए पण 3-4 तासाचा प्रवास आहे. पण प्रवास 1 तास आहे, पण हा म्हणजे फिरलो आम्ही एवढं. पण कंटाळा खूप आला आहे. खूपच गर्दी, धावपळ वगैरे. अभी थोड़ा सा फ्रेश होंगे, घर में पधारेंगे और सो जाएंगे. चलो बाय, गुड नाईट. हा व्हिडिओ तुम्हाला नेमका कसा वाटला ते नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपलं चॅनल पोहोचावा. लवकर भेटूयात नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.